पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, 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 हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, लूक अध्याय 6:36 मध्ये आम्ही वाचतो, पवित्र वचन आम्हाला सांगते, दयाळू बना जसा तुमचा स्वर्गातील पिता दयाळू आहे. दयाळू बना. दया ही फार मोठी गोष्ट आहे, एक मोठा गुण आहे, स्वर्गीय गुण आहे, दैवीय गुण आहे, ईश्वरीय गुण आहे. दया करणे प्रत्येकाला जमत नाही. दया करणे आम्हाला माहित आहे. बायबलमध्ये श्रीमंत माणूस आणि दरिद्र लाजर, श्रीमंत मनुष्य आणि दरिद्र लाजर. दरिद्र लाजर एकदम गरीब आणि बिमार, फोळाने भरलेला, आणि त्याच्या अंगावर बरोबर वस्त्र पण नव्हते, अशा प्रकारे तो होता. आणि त्याला खायला कोणी देत नव्हतं, त्याचं स्वतःच काहीच नव्हतं. आणि हा श्रीमंत माणसाच्या टेबलाच्या जवळ जाऊन बसत होता. आणि त्या टेबलावरून जो श्रीमंत माणूस पंचपक्वानाचं जेवण आणि खूप थाटामाटाने मखमली कपडे लावून, एक मोठा पोशाख लावून, एक असं मोठ्या अमीर माणसाचं एक ऐश्वर्य जीवन असं जगत होतं. तर अशा परिस्थितीमध्ये तो दरिद्र लाजर त्याच्या टेबलाखाली होता. त्याला काय पाहिजे होती? या श्रीमंत माणसाची दया पाहिजे होती. थोडीशी जर दया केली असती तर त्याचं जीवन बदललं असतं. त्यांनी बिलकुल त्याच्याकडे पाहिलं नाही, बिलकुल त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याची अवस्था काय त्याला ओळखला नाही, आणि तो तसा एक आमच्यासारखा एक माणूस आहे असं त्यांनी समजलं नाही, किंवा असा व्यवहार केला नाही. आणि काय झालं शेवटी? दोघेही मरण पावले. यांनी त्याच्यावर दया केली नाही म्हणून तो नरकात गेला. दुसरं काही पाप नव्हतं, त्या लाजराला मारलं नाही, लाजराला हाकलून दिलं नाही, काहीच नाही. परंतु या श्रीमंत माणसाने लाजरावर दया केली नाही. त्याच्यानं दया एक फार मोठा गुण आहे. दया. आम्ही परमेश्वराच्या दयेने जीवन जगतो. एकदा एक अशी उदाहरण किंवा एक कथा म्हणा, एक उदाहरण दृष्टांत सारखा. एकदा मानवाला बनवण्याच्या पूर्वी देव पित्याने स्वर्गदूतासह एक मीटिंग घेतली. आणि मीटिंग मध्ये देवाने सांगितलं का मी आता मनुष्याला बनवणार. तोपर्यंत कसं होतं? स्वर्गदूत आणि परमेश्वर हे वेळेस होते, मानव नव्हता. स्वर्गदूत आणि परमेश्वर खूप आनंदात होते, खुशीने होते, सर्व काही होतं त्यांना. आणि एक दिवस परमेश्वराने म्हटलं की मी मानवाला बनवणार म्हटल्या बरोबर हे सर्व दूत नाराज झाले. त्यांचं मूड बदललं, त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी गेली. तेव्हा देवाने विचारलं, काय, का बरं तुम्ही एवढे दुःखी आहात? तेव्हा एक देवदूत म्हणाला, देवा, तुम्ही मानवाला बनवाल ही खरी गोष्ट आहे, परंतु मनुष्य तुमचा काही मान ठेवणार नाही, तुमची इज्जत एकदम मातीत मिळवणार हा माणूस. तेव्हा देव नाराज झाला, सर्व शांत झाले. देवाला वाटलं का अरे मी असं म्हटलो तर हे सर्व नाराज झाले. थोड्या वेळ सर्वजण गप्प राहिले. त्याच्यानंतर पुन्हा एक देवदूत उठून म्हणाला, जर तुम्ही मानवाला बनवला तर तो पूर्ण जगाला आणि आमच्यामध्ये अशुद्धता आणील. एक देवदूत का म्हणाला, तुमचा अपमान करेल किंवा तुमचा मान ठेवणार नाही. आणि हा काय म्हणतो, तो अशुद्धता आणील, म्हणजे वासनामध्ये भरून राहील तो. परत देवाला नाराजी झाली. आणि नंतर थोड्या वेळाने एक देवदूत उठून म्हणाला, जर तुम्ही
जर तुम्ही मानवाला बनवाल तर मानव एक दुसऱ्याला फसवणारा, फसवेगिरी करणारा, तो फसवणार, देवाला फसवणार, सर्वाला फसवणार. पुन्हा देव नाराज झाला. आता 3 जणांनी म्हटल्यानंतर आता काही आशा उरलेली नाही असं देवाला वाटलं आणि स्वर्गदूताला सुद्धा वाटलं. थोड्या वेळ सर्व स्तब्ध राहिले, शांत राहिले, विचार करू लागले. त्याच्यानंतर 4था एक देवदूत उभा झाला आणि त्याने म्हटलं की देवा, ही खरी गोष्ट आहे की मानव देवाचा अपमान करील, मानव अशुद्धता आणील आणि मानव फसवेगिरी करील. परंतु मानव असा झालाही तरी, कितीही त्यांनी वाईट केलं तरी, किती आम्हाला फसवलं तरी, देवाची दया त्याला एक दिवस जिंकेल. देवाच्या दयेने हा मानव पुन्हा एक शुद्ध मानव बनेल, पुन्हा एक चांगला मानव बनेल. देवाची दया फार शक्तिशाली आहे. देव जर दया करील त्याच्यावर, तो पापी असेल तरी तो शुद्ध होईल, तो वाईट असेल तरी तो बदलून जाईल. देवाची दया त्याच्यावर झाली तर त्याच्या जीवनामध्ये बदल पडेल. हे ऐकल्याबरोबर सर्वांना खुशी झाली, देवाला खुशी झाली आणि सर्वांनी विश्वास केला. काही असेल तरी, मानव पापात पडला असेल तरी तो देवाच्या दयेने पुन्हा वापस येईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही ह्या जगामध्ये पाहतो, कोणी पापात आहेत, कोणी वाईटामध्ये आहेत, कोणी फसवत आहेत, कोणी अशुद्ध आहेत, फसवत आहेत, खोटारडे आहेत, अपमान करत आहेत. हे सर्व एक दिवस बदलून जाईल जेव्हा देवाची दया आमच्यावर होईल, या जगावर होईल. आम्हाला माहित आहे, जेव्हा येशूला क्रूसावर टांगले तेव्हा उजव्या हाताच्या चोराने जेव्हा पश्चाताप केला तेव्हा देवाने त्याच्यावर दया केली आणि त्याच वेळेस त्याला क्षमा मिळाली आणि तो स्वर्गात गेला. आम्ही पापी जरूर आहोत, आम्ही पापामध्ये, आमचा पापाचा स्वभाव आहे, परंतु जेव्हा देवाची दया आमच्यावर होईल तेव्हा आम्हाला ह्या पापापासून आम्हाला मुक्ती मिळेल. डिवाइन मर्सी जे आपण जी प्रार्थना करतो, दयेची प्रार्थना करतो, ते दयेची प्रार्थना अशासाठी केली जाते, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर. जेव्हा आम्ही अशी प्रार्थना करतो, खरोखर देव एक ना एक दिवस या जगावर दया करणार आणि ह्या जगाला विजय मिळणार. प्रियजनो, आम्ही कधीच हारलो नाही, आम्ही कधीच बेकार झालो नाही जोपर्यंत परमेश्वर आमच्या सोबत आहे. परमेश्वर आमच्यावर दया करणार आणि परमेश्वर आम्हाला स्वर्ग सुख देणार. विश्वास ठेवूया, देवाच्या दयेवर विश्वास ठेवूया, अवलंबून राहूया, देवाच्या दयेवर अवलंबून राहूया आणि प्रार्थना करूया.